अंबरनाथमध्ये डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी डंपर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत। अंबरनाथच्या मटका चौकाकडून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाण पुलावर आज सकाळच्या सुमारास एका डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन वृद्धाचा मृत्यू झाला होता। चिंतामण महादू रसाळ असं या 60 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव असून ते महारळ गावात राहणारे होते। रसाळ हे अंबरनाथच्या आनंदनगर MIDCत कामाला होते। शनिवारी सकाळी दुचाकी घेऊन कामावर जात असतानाच अंबरनाथच्या उड्डाण पुलावर त्यांचा अपघाती मृत्यू झाला। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी डंपर चालक संजय निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। चिंतामण महादू रसाळ नावाचे 60 वर्षाचे इसम आहेत। हे महारळगाव येथून आज रोजी सकाळी 9:30 वाजता मटका चौक येथून अंबरनाथ पूर्वेला असलेल्या आनंदनगर MIDCमध्ये कामास जात होते। त्याच्या रेल्वे ब्रिजवर मध्येच आले असता त्यांच्या डाव्या बाजूने जाणारा हायवा ट्रक चालक संजय निंबाळकर यांनी त्यांच्या गाडीला डॅश मारली आणि ते त्या हायवा ट्रकच्या मागच्या चाकाखाली ते आले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे, जागीच फेटल झाले आहे। आणि त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे श्री रसाळ यांच्या मुलाच्या फिर्यादीवरनं आपण फेटलचा गुन्हा दाखल केला आहे व आरोपी हा सध्या आपल्या ताब्यात आहे। चूक हायवा ट्रकचा चालकाचीच आहे। त्याने जर दुसरा बाईक चालक वगैरे आपल्या मागून पुढे असताना त्यांनी बघायला पाहिजे होतं, त्यांनी ते बघितलं नाही, त्यामुळे अपघात झालेला आहे।